या ठिकाणी सध्या सोयरीक सुद्धा जुळत नाही, कारण की या ठिकाणी मुलगी देण्यासाठी अनेक पालक सध्या नाकारतायत. काय झालंय, इथे मोठी 3 धरणं झाली, त्याच्यामुळे ऊसाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात झालं. या परिसरात वन खात्याची जमीन तशी फार कमी आहे, पण ऊसाच्या क्षेत्रफळामुळे ऊसामध्ये असलेले ससे, डुकर, वानर हे खाण्याकरता बिबटे येतात. ऊस तोडल्यानंतर ते मोकळे होतात. आता गावचे कुत्रे सुद्धा कमी झाले. आता ह्याकरता वनताऱ्यामध्ये पहिले 20 बिबटे पाठवले जातील. जसे पकडले जातील तसे वनताऱ्यामध्ये जातील. काही आफ्रिकन देशांनी मागणी केलेली आहे, तर केंद्र सरकारची परवानगी घेऊन आफ्रिकन देशांना सुद्धा बिबटे दिले जातील. आता सॅटेलाईटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बिबट्या नुसता कॅमेरा जर आला तर 3 किलोमीटरमध्ये सायरन वाजेल. मी लोक सतर्क होतील. इथल्या शेतकऱ्यांना दिवसा उजेडी ऊसाच्या पाणी देण्याकरता वीज पुरवली जाईल. 1000 पिंजरे या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात, आता 200 पिंजरे आलेले आहेत आणि 1000 पिंजऱ्याची आणखी मागणी केलेली आहे. जर जो चंद्रपूरला जो आम्ही बागांपासून बचाव करण्याकरता जी यंत्रणा वापरली, तीच यंत्रणा पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याकरता वापरणार आहोत. आणि शेवटी जनतेच्या सहकार्यातून या बिबट्यांना प्रतिबंधित केलं जाईल. आणि त्याचबरोबर त्यांचं संतत नियमन करणं, म्हणजे जेणेकरून त्यांची संख्या कमी करण्याकरता संतती नियमन करण्याचा सुद्धा केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर ही कारवाई प्रक्रिया सुरू होईल. मुली देण्यास अनेक गोष्ट खरी. आता बाब अशी आहे की म्हणजे काही ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्ष असल्यानंतर आई वडील आपल्या त्या परिसरात मुली देत नाहीत. तशा प्रकारची या ठिकाणी बिबट्याची दहशत झाल्यामुळे खरोखरच असं वाटणं साहजिकच आहे, परंतु त्याच्या मनातली ती भीती दूर करण्याचा शासन पूर्ण प्रयत्न करेल. तुम्ही बोलताना बोलले की खरं तर मी मंत्री झालो, बदनाम. नाही, ऐकून मी तेच बोलतो. काय झालं की मला लोक म्हणतात, अरे तुम्ही इतकं चांगलं काम करता पण हे बिबट्यामध्ये तुम्ही बदनाम झाले. ओके, असे कोण बोलतात? काही लोक बोलतात. म्हटलं ठीक आहे, त्याच्यातून मार्ग काढू आपण. साहेब, ताडोबाचा बफर झोन मधील चंदा आणि चांदणी या 2 वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यास स्थानिकांनी विरोध केलाय. आता त्यांची काय म्हणणं ते ऐकून घेतलं जाईल, त्याचे मार्ग काढला जाईल. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये आणि कोल्हापूरच्या चंदगड मध्ये युती करतायत. या बाबतीत आमचे प्रवक्ते उत्तर देतील. मी त्या बाबतीत उत्तर देण्याची माझी इच्छा नाही. ओके, चला.